तेजस्वी यादव यांना महाआघाडीने मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून जाहीर केलाय। दरम्यान यानंतर काँग्रेसने महाराष्ट्राचं उदाहरण देत भाजपला सवालही केला। तेजस्वी यादवांच्या चेहऱ्यावर इंडिया आघाडी बिहारची निवडणूक लढवणार आहे। जर सरकार आलं तर मुख्यमंत्री पदाचा चेहरा राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादवच असतील, अशी घोषणा काँग्रेसने केली आहे। दुसरीकडे आता एनडीएकडे मुख्यमंत्री कोण याचं त्यांनी उत्तर द्यावं असं आव्हान देखील यादवांनी दिलंय। आम्ही बिहार निवडणूक नितीश कुमार यांच्या नेतृत्वामध्ये लढत असल्याचं भाजपनं जाहीर केलंय। मात्र मुख्यमंत्री कोण असणार याचं उत्तर मात्र दिलेलं नाही। दुसरीकडे इंडिया आघाडीनं तेजस्वी यादवांच्या नेतृत्वामध्ये लढून मुख्यमंत्री पदाचा चेहरा तेच राहतील याची घोषणाही केली। बिहारमध्ये मुख्य लढत ही एनडीएतील भाजप आणि नितीश कुमार यांचा जेडीयू विरोधात इंडिया आघाडीतील काँग्रेस आणि जनता दल यांच्यामध्ये आहे। बिहार विधानसभेत एकूण 243 जागा आहेत। सत्तेसाठी 122 जागांची गरज लागते। येत्या 6 आणि 11 नोव्हेंबर अशा 2 टप्प्यांमध्ये मतदान, तर 14 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे। 243 जागांपैकी एनडीए मधील भाजप 101, नितीश कुमार यांची जेडीयू 101, तर इतर सहकारी पक्षांना 41 जागा मिळाल्या आहेत। इंडिया आघाडीमध्ये लालू प्रसाद यादवांची राजद 143, काँग्रेस 61 आणि इतर सहकारी पक्षांसाठी 39 जागा आहेत। 1-2 वर्षाचा अपवाद सोडला तर 2005 पासून नितीश कुमार बिहारच्या मुख्यमंत्री पदावर आहेत। दर 2 ते 3 वर्षांनी निवडणुकीआधी किंवा निवडणुकीनंतर युती आघाडी बदलून नितीश कुमार पदावर राहिले। 2015च्या आधी नितीश कुमार भाजप सोबतच्या युतीमध्ये मुख्यमंत्री राहिले। त्यानंतर 2015च्या निवडणुकीत नितीश कुमारांनी लालूंसोबत युती करून मुख्यमंत्री पद मिळवलं। मात्र 2017ला लालूंची साथ सोडून नितीश कुमार भाजपच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री बनले। 2020ची निवडणूक भाजपसोबत लढून नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री झाले। पण पुन्हा 2022 मध्ये भाजपची साथ सोडून नितीश कुमार राजदच्या मदतीने मुख्यमंत्रीपदी कायम राहिले। परत 2024ला नितीश कुमार लालूंची साथ सोडून भाजपच्या मदतीने मुख्यमंत्री झाले। क्या बताइए, हमारा नेता तो हो गया तेजस्वी यादव, आपका नेता कौन है बता दीजिए। इसे काम नहीं चलेगा कि नीतीश कुमार के नेतृत्व में चुनाव लड़ा जाएगा। आपने देखा महाराष्ट्र के अंदर जो शिंदे थे वो मुख्यमंत्री तत्कालीन, इन नेताओं ने कहा शिंदे के लीडरशिप में चुनाव लड़ा जाएगा और बाद में मुख्यमंत्री बना दिया और किसी को। और अब तो पंजीकृत अपराधी, अब तो सत्ता में भ्रष्टाचारी का बेटा बनने का सपना देख रहा है। ये तो चोरी के आरोप में जो व्यक्ति पंजीकृत अपराधी हो चुका हो, उसको चोर के बेटा को मुख्यमंत्री का उम्मीदवार बनाया है। इसलिए लोकतंत्र के लिए संसार करने वाला दिन है। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।